देवा, एक तुझ्याकडेच आता आम्ही अपेक्षा ठेवू शकतो, एक तुझ्याकडेच आमचं काहीतरी होऊ शकतं देवा, आणि तुझ्या आधारावर आम्ही जगतोय रे. जसं आई करता आपलं बाळ महाराज एका आधारावरती असतं. बाळांना सांगावं, आई तू काही काळजी करू नको, तुझ्या भरोशावर आमचं आयुष्य चाललंय ना. त्यावेळी आई सुद्धा म्हणते, बाळा एक वेळ नाही नोकरी लागली तरी चालेल, परंतु वाईट मार्गाला फक्त जाऊ नको, तू काळजी करू नको, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात तुला जेवढं काही पाहिजे असेल ते नक्की आपण मिळवण्याचा प्रयत्न करू महाराज. परंतु हा अधिकार आणि मायबाप ही दाद देण्याकरता, एवढा आधार देण्याकरता आपल्या पाठीमागं आईचं आणि मातृत्वाचं छत्र असलं पाहिजे महाराज. ठीक आहे ना. आणि ज्यावेळी ही आई आपल्या पाठीमागं असते ना महाराज, आपल्या आयुष्यामध्ये बाकी कोणाची जास्तीची गरज भासत नाही. कारण लहानापासून मायबाप ही आईच आपल्या कधी वाया जात नाही, हे शास्त्र सांगतं. का? कारण माय बाप केवळ काशे अन्य न जावे तीर्थासे. कोणत्याही तीर्थावरती जाऊन महाराज आम्ही आमचा वेळ वाया घालवतो आहे, असं नाही की तीर्थाचं काहीच महत्व नाही महाराज. आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरपूर तीर्थक्षेत्री गेलंच पाहिजे, आयुष्यात एकदा तरी आळंदी तीर्थक्षेत्र गेलंच पाहिजे महाराज. तुम्हाला जे काही करायचंय तुम्ही नक्की आयुष्यामध्ये करा, परंतु घरात असलेल्या आई वडिलांना कधी विसरू नका. कारण आम्हाला जीवनाची वाट दाखवणारी हीच एक ती आई आहे महाराज. म्हणून या आईची एकच कळवळा, एकच विनंती आपल्या मुलाबाळांना असते, आणि ही वेळ कोणत्याही आईवरती येऊ नये महाराज. एवढंच सांगावं असं वाटतं. का? कारण आई वारंवार सांगते, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले
आहेत, सुंदर सोनं आहेत. मला समाजाचं दुःख आता इतकं विचित्र आहे ना. पोटी मला 4 मुली आल्या तरी त्या आई वडिलांना दुःख, एक पोरगा पाहिजे होता. पोटी 4 मुलं आली तरी मला त्या आई वडिलांना दुःख, 4 मुलं आली. परंतु प्रेमाचा पाझर शेवटी गेल्यानंतर रडायला एक तरी मुलगी पाहिजे होती. मला तरी सुद्धा आई वडील दुःखी. मलाच मुलं आली, सगळं काही झालं, परंतु घरात 2 सुना येतात. त्यावेळेस महाराज घर दुभंगलं जातं. आणि सुना आल्या तरी राहतील का नाही आता ते पण सांगू शकत नाही, कारण आता सगळ्याचे नखरे वेगवेगळे आहेत महाराज. मी इथल्या सुनांचं सांगत नाही बरं, कारण आता आलेली सून सुद्धा टिकल का नाही हे सांगू शकत नाही. आता लग्न ठरवतानाच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतोय. मुलगी बघायची म्हणली तर सगळा बायोडाटा नव्हे, आता नाव, नवरस नाव, राशी हे जरा कमी बघितलं जाते, परंतु तिचं बॅकग्राऊंड मात्र आता पहिल्यांदा बघितलं जाते की मुलगी नक्की करते काय, जॉबच करते का वेगळंच काय करते का. कारण आता ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता इतकी भीती आहे ना महाराज. लग्न ठरवणाऱ्यांचं तर काय खरं नाही. जी मधली असतात ना पोराला पोरगी दाखवणारी, ठीक आहे ना महाराज, त्यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी येतात. आपण ठरवतोय, चांगलं कार्य करतोय, परंतु हे पूर्णत्वाला जातंय की नाही याची मात्र हमी आता कोणी देऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल हे सांगण्याचं तात्पर्य असं की आईच्या 2 सुना आहेत त्या सुद्धा सुंदर आहेत बरं का. दोन्ही मुलं आहेत ती सुद्धा छान आहेत, आणि 2 मुली आहेत त्या सुद्धा मला सुंदर आहेत. आज 4-5 वर्ष जागेवरती माईबाप शेवटाचे काढायचे, सेवेशिवाय पर्याय नाही. जी लोक जागेवरती असतात ना महाराज, त्यांना सेवा आणि प्रेम एवढ्या 2च गोष्टी शेवट लागतात. आणि कितपत खातात महाराज, शेवटी तर त्यांना एक भाकरी सुद्धा जाणं मुश्किल असतं. खायचं म्हणून चक्कर भाकरी खातात, राहायचं म्हणून राहतात, फक्त डोळ्यातनं पाणी चालू असतं. आमच्या सारख्यानं जर विचारलं आजी बरं आहे का, त्यावेळी आजी एकच बोलतात, आता कशाचं बरे आहे म्हणून राहायचं, जेव्हा प्राण सुटत तेव्हा निघून जायचं. ही वाक्य आहेत महाराज. आयुष्यात काही सार नाही, ही वाक्य जाणाऱ्यांची आहेत. फक्त आम्हाला लवकर कळायला पाहिजे. आणि या जीवनाचा सार जर कळाला तर महाराज या नामस्मरणाशिवाय आम्ही राहता कामाचं नाही, एवढंच तुकोबरायाने सर्व साधू संत सांगून जातात. प्रेमाने सर्वांनी हात वर करा आणि गोड भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई हर गाला नामदेव महाराजांनी सुंदर असं आयुष्य तुमच्या आमच्या समोर ठेवलं. महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, सुख आहे, परंतु आमचं असं होतं महाराज सुखाकरता आम्ही देवाकडे प्रार्थना करत राहतो. देव ते सुखही आमच्या नशिबी घालून देतात. हे जमाने